हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या बाजूला इथे आई आद्विक तुम्हाला दिसत असेल आणि मागे आहेत सर्व बॅग्स. पप्पा पुढे बसलेले आहेत आणि ऑफकोर्स थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की मी कुठे निघालेली आहे. आणि लवकरच आता आई पप्पा सगळ्यांना निरोप देऊन मी पुन्हा एकदा निघालेली आहे अबुधाबीला. कारण आज आहे 17 जानेवारी आणि संध्याकाळी 6ची माझी अकासा ही फ्लाईट आहे. आणि जाता जाता आजूबाजूची सर्व चित्र डोळ्यात साठवून घेते, कारण आता लवकर पुन्हा भारतातील ही दृश्य कधी बघायला मिळतील माहीत नाही. इथे आल्यानंतरचे समाधान मिळतं, त्यामुळे मातृभूमीची ओढ कायमच असते. पण आज इथून जाताना मनात आहे ती खंत, ती म्हणजे भारतात वाढलेला क्राईम रेट. कोणीही उठून कसंही वागू लागलं आहे. या सगळ्यांवरती कडक नियमांची खरंच खूप गरज आहे. असं वाटतं की असे कायदे निघावेत की सेफ्टी म्हटलं की भारत देश डोळ्यासमोर पहिला यावा. आणि तुम्हाला बाहेर पाहून समजलंच असेल की मी पोहोचलेली आहे एअरपोर्टला. जस्ट कॅबमधून सर्व बॅग्स उतरवलेल्या आहेत आणि आम्ही तिघे इथे थांबलेलो आहोत, कारण पप्पा समोर गेलेले आहेत ट्रॉली आणण्यासाठी. आणि मला असं वाटतं निघतानाची ही जी वेळ असते ना, ते प्रत्येक मुलांसाठी आणि आईवडिलांसाठी कठीण होऊन जाते. आणि मी स्वतःवर कितीही कंट्रोल केलं की माझ्यामुळे आई पप्पा रडले नाही पाहिजेत, तरी पण एअरपोर्टला आतमध्ये एंट्री करताना मागे वळून ज्यावेळी पाहतो त्यावेळी ते पाणी काही थांबत नाही डोळ्यातलं. लहान मुलांचं कसं असतं ना, येताना इथे येण्याची ओढ, तर आता जाताना तिथे जाण्याची ओढ. पण आजी आजोबा हे असे असतात ना की नातवाने कितीही त्रास दिला तरी तो सहन करून गोड मानून घेत असतात. लवकर पोचल्यामुळे बराचसा वेळ होता. आणखी थोडा वेळ आई पप्पांसोबत गप्पा मारत राहिले. आर्विकला समोर असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आवर्जून दाखवलं. आज आई पप्पा मला दोघे एकटे सोडायला आलेले आहेत. गेल्या वेळी दादा सुद्धा होता, पण आज वीकडे असल्यामुळे त्याला सुट्टीचा प्रॉब्लेम होता. आणि आई पप्पांना मी कितीही नाही म्हटलं तरी ते माझं काही ऐकले नाहीत आणि सोडायला आल्याशिवाय राहिले नाहीत. फायनली आता आई पप्पांना भेटून आतमध्ये एअरपोर्टला एंट्री केली. काउंटर कोणता आहे ते बघितलं आणि सर्व प्रोसेस पूर्ण केली. एकटीच असल्यामुळे आणि आर्विकवर लक्ष ठेवून सर्व प्रोसेस करायची आहे, त्याच्यामुळे खूप जास्त शूट करता येत नाही आहे. पण अर्धा ते पाऊण तासात माझी सर्व प्रोसेस झालेली आहे. चेक इन काउंटरला गेले, बोर्डिंग पास घेतले, बॅगेज दिले आणि बॅगांचा वेट विचाराल तर अगदी परफेक्ट झालं, कारण मी घरात वेट करूनच निघालेले असते. एकटी असताना आर्विकला हँडल करायचं असतं, तर माझ्या जवळच्या 2 केबिन बॅगपैकी एक सुद्धा मी चेक इनसाठीच देते. मग सेक्युरिटी आणि इमिग्रेशन असं सर्व करून आता आलेली आहे फूड कोर्टला. आणि इथे बसून बाहेर बघायला आर्विकला सर्वात जास्त आवडतं, कारण खूप साऱ्या फ्लाईट्स दिसतात टेक ऑफ करताना, लँड करताना. सर्व प्रोसेस होऊनही माझ्याकडे 1.5 तासापेक्षा जास्त वेळ होता आणि 1 तास आधी मला बोर्डिंग गेटला जायचं आहे. त्यामुळे मग इथे बसून मस्त बाहेरचं बघत होतो, आर्विकसोबत वेळ घालवत होती. आणि आर्विकसोबतचा हा एकट्याने माझा दुसऱ्यांदा प्रवास आहे. त्याआधी जितक्यांदा पण फ्लाईटने प्रवास केला ना, सर्व मंदारसोबतच केले. लग्नानंतर केरळा मुन्नारला गेलो होतो, सिंगापूर, थायलंडला, युरोपला. पण एकट्याने जेव्हा प्रवास केला ना, तेव्हा कॉन्फिडन्स खूप छान येतो. आणि घरातून मी बरंचसं खाण्यासाठी कॅरी केलेलं आहे, पण तरीसुद्धा ना जाता जाता आपल्या इकडच्या पिझ्झा हटचा पिझ्झा खाऊन जायची इच्छा झाली. कारण अबुधाबीमध्ये किती पिझ्झा हट बर्गर असू दे, पण आपल्या इकडची टेस्ट आहे ना, तीच बेस्ट वाटते. आणि आर्विकसुद्धा मम्मासोबत हॅप्पी होता, कारण फ्लाईट्स बघायला मिळत आहेत. मम्माने छान पिझ्झा घेतला आणि आज थोडंसं कोल्ड्रिंकसुद्धा प्यायला दिलं आहे. सकाळपासूनच माझी इतकी धावपळ चालू आहे ना. सकाळी मी सगळ्यात पहिल्यांदा आवरून मार्केटला गेले. जे जे अगदी लास्ट मोमेंटला फ्रेश घ्यायचं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर आर्विकच्या बोरणासाठी बोर, हे सर्व घेऊन आले. आणि आल्यानंतर सर्व बॅगेचं पॅकिंग, त्याचं वेट असं करण्यामध्ये इतका वेळ जातो. निघताना पुन्हा एकदा सर्व नीट आठवणीने घेतलं आहे का ते चेक करायचं, कॅब बुक करायची, सामानाची उचल ठेव, फ्लाईटचा दिवसभराचा प्रवास, या सगळ्यामध्ये थकायला सुद्धा होतं. आणि आता फ्लाईटला बरोबर 1 तास राहिलेला आहे, त्यामुळे मी गेटच्या दिशेने निघालेली आहे. तर माझा गेट नंबर आहे 67A. आणि फ्लाईटचे गेट फार लांब लांब असल्यामुळे मूव्हिंग वॉकवेज असतात, ज्यामुळे आपल्याला कमी चालावं लागतं. आणि आर्विक तिथे जाऊन बसलेलं आहे. 5च्या फ्लाईटसाठी 5लाच बोर्डिंग स्टार्ट होणार होतं, पण आता 5:30 वाजून गेले तरी अजून स्टार्ट झालेलं नाही. आणि इथे आर्विकला खूप घाई लागलेली आहे. And now we are in India, where we are going to. Abu Dhabi, And now we are in. And now we are in. Mumbai, Mumbai is in which country? Okay. 67Bला पण आहे ना अकासा फ्लाईट होती आणि त्याने ट्रॅव्हल करणारे सर्व जैन धर्मीयांना दीक्षा घेतलेली लोक होती. ॲटलास बोर्डिंग स्टार्ट झालं आहे आणि फ्लाईट तर दिसतच असेल आणि त्याच दिशेने आता मी जातोय. तर अकासा एअरलाईनने मी दुसऱ्यांदा प्रवास करते. या एअरलाईनच्या फ्लाईट्स नवीन असतात, पण यातला सर्व्हिसेस अगदीच बेसिक असतात.
पण मला पाहिजे असलेल्या टायमिंगला हीच एक अवेलेबल होती, कारण गेल्या वीकपासून मी फ्लाईट बुक करायचं ट्राय करते. कारण ज्यावेळी पण मी एकटीने ट्रॅव्हल करते तर दुपारी निघून संध्याकाळपर्यंत अबुधाबीला पोहोचेन या हिशोबाची मला फ्लाईट बुक करायची असते. त्यामुळे मला या टायमिंगमध्ये ही सुटेबल फ्लाईट होती. तिकीट्सचं विचाराल तर या फ्लाईटला सुद्धा सीझनमुळे तितकीच जास्त तिकीट असते. इथे आतमध्ये असतात. हॅलो. फायनली फ्लाईटमध्ये एंटर झालो आहे आणि विंडो सीट बघून आर्विकच्या जीवात जीव आला आहे. कारण फ्लाईटचा प्रवास आणि विंडो सीट ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या एक्साइटमेंटचा पार्ट आहे. पण ह्यावेळी फ्लाईट अगदी लास्ट मोमेंटला बुक केली आहे, त्यामुळे मिळालेली विंडो सीट ही विंग्स जवळची आहे, त्यामुळे फार जास्त खालचं काही दिसणार नाही. आणि आर्विक यानं विंडोजवळ मला अजिबात फोन पकडून देत नाही शूट करण्यासाठी. तो बोलतो मला बघायचं आहे, मला बघायचं आहे, त्याच्यामुळे मला शूट करायला काही फार जास्त मिळतच नाही. फायनली फ्लाईटने आता टेक ऑफ केलेलं आहे आणि बाहेरचं दृश्य बघून घेते आहे, कारण मुंबई आता लवकर कधी बघायला मिळेल ते माहीत नाही. फ्लाईट टेक ऑफ करते ना करते पण आर्विक मस्त सेट झालेला आहे. नेहमीप्रमाणे मागच्यांशी त्याच्या गप्पा सुरू झालेल्या आहेत. बरं हळू बोलेल तर ते पण नाही, जोरजोरात गप्पा मारतोय, हसतोय. आणि मागे बसलेले हजबंड वाईफसुद्धा तितकेच त्याच्याशी इंटरेस्टने गप्पा मारत आहेत. आणि अगदी त्यांच्या बाजूला आहे ना एक गुजराती आंटी बसले. ह्याची बडबड ऐकून आहे ना उभी राहिली आणि त्याला विचारते, तारो सू नाम छे, तू सू बडबड करे छे. असं सर्व चालू आहे आणि मला सक्त ताकीद केली आहे, मम्मा तू झोपायचं नाही आहेस. आणि बडबड करून आता त्याला फायनली भूक लागली आहे, त्यामुळे मग मी बर्गर आणले होते ते त्याला खायला दिलं आहे. फ्लाईटमध्ये मीलचा ऑप्शन नव्हताच. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सँडविच, पास्ता असं घेऊ शकता. आणि फ्लाईटमध्ये मिळणारे सँडविच ना मुलं इतकं आवडीने खातसुद्धा नाहीत आणि यांची किंमत असते 500 ते 600 रुपये. खाऊन मग तो मस्त शांत झोपला होता अगदी लँड होईपर्यंत. आणि बाहेरचं दृश्य पाहून तुम्हाला समजलं असेल की आम्ही पोहोचलेलो आहोत अबुधाबीला. ज्यावेळी ट्रॅफिक असतो ना त्यावेळी लँड व्हायला बराच वेळ लागतो आणि तसंच झालं. फायनली लँड झालो आणि आता फ्लाईटमधून बाहेर पडतोय. फ्लाईटचा प्रवास 3.5 तासाचा असला फक्त, तरी इतर लागणारा सर्व वेळ पकडून पूर्ण दिवस हा ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. चला तर मग आता पटापट मी सिक्युरिटी आणि इमिग्रेशनला जाते आणि मग बोलते. इमिग्रेशनला जास्त वेळ लागला कारण बरीच क्यू होती. तिथून मी आलेली आहे बॅगेज कलेक्शनसाठी. डिस्प्लेला चेक केलं कोणत्या बेल्टला बॅग आल्या आहेत आणि मग त्यानंतर बॅगसुद्धा कलेक्ट केलेल्या आहेत मी आता. एका हाताने मी ट्रॉली पुश करते तर एका हातामध्ये कॅमेरा पकडलेला आहे. आणि ऑफकोर्स सोबत आर्विक आहे म्हटल्यावरती त्याला होल्ड करावं लागतं, त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. तर असा करत करत आजचा हा दुसऱ्यांदा एकटीने प्रवास मी पूर्ण केलेला आहे भारत ते अबुधाबीचा. यात मोठी गोष्ट काही नाही आहे, पण ज्यावेळी आपल्या मनातली एखादी भीती किंवा प्रॉब्लेम्सवरती आपण ओव्हरकम करतो त्यावेळी नक्कीच आपल्या कॉन्फिडन्समध्ये भर पडते. आणि बाहेर पडल्यावर प्रत्येकाचे रिलेटिव्ज दिसतात आपल्याला, त्यामध्ये आपली नजर शोधत असते आपल्या माणसाला. फायनली मंदार मला दिसलेले आहेत आणि ते सुद्धा आम्हाला शूट करतायत. आणि 1.5 महिन्यानंतर आम्ही एकमेकांना भेटणार आहोत. आणि आर्विकसुद्धा पप्पांना खूप दिवसानंतर भेटण्यासाठी एक्सायटेड आहे. कसं वाटलं? फायनली पोचलो. How was the journey? गुड. हाऊ वॉज युअर जर्नी? How are you feeling? आणि अबुधाबीचं हे जायद इंटरनॅशनल एअरपोर्ट एक्झिटनंतर बाहेरून कसं दिसतं ते दाखवते. आणि इथे कॅब रांगेत उभ्याच असतात, त्याच्यामुळे आपल्याला लगेचच मिळून जाते. आणि आज आम्ही ही कॅब घेतलेली आहे कारण सामानसुद्धा जास्तच आहे. हिचे डोर्स ऑटोमॅटिक असतात आणि याआधीसुद्धा आहे ना 2-3 वेळा अशा कॅबने आम्ही आलेलो गेलेलो आहोत. जायद इंटरनॅशनल एअरपोर्टपासून आमचं अबुधाबीचं हे घर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. आजचा माझा प्रवास भारताच्या टायमिंगनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू झाला होता. तो आता अबुधाबीच्या टायमिंगनुसार 9:45 वाजता संपलेला आहे. दिवसभर प्रवासामध्ये काही जाणवत नाही, पण ज्यावेळी मला घरी पोचायची वेळ येते ना त्यावेळी मात्र मला आई पप्पांची खूप जास्त आठवण येते. कारण भारतामधले ते दिवस आणि आई पप्पांसोबत घालवलेला सर्व वेळ पुन्हा एकदा डोळ्यासमोरून जातो. फायनली पोहोचलो आहोत आणि खूप दिवसांनी स्वतःचं घर पाहिलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.